नमस्कार. आज आपण अशा काही सोप्या पण खूपच प्रभावी खेळांबद्दल बोलणार आहोत जे मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी अक्षरशः एक बूस्ट ठरू शकतात. चला तर मग सुरू करूया. पण सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न. असं का म्हटलं जातं की मुलांच्या आयुष्याची पहिली 5 वर्ष त्यांच्या ब्रेनसाठी सगळ्यात जास्त क्रुशियल असतात? यामागे एक खूप मोठं, खूप महत्त्वाचं कारण आहे. आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. कारण आयुष्याच्या याच टप्प्यावर मेंदूचा विकास इतक्या प्रचंड वेगाने होतो की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि विचार करा, याच काळात जर योग्य चालना मिळाली तर त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची शक्ती कितीतरी पटींनी वाढू शकते. ठीक आहे, चला तर मग थेट पहिल्या वर्षापासूनच सुरुवात करूया. म्हणजे जन्मापासून ते 1 वर्षापर्यंत. हा तो काळ आहे जेव्हा बाळ पहिल्यांदा जगाशी ओळख करून घेत असतं. त्यामुळे या वयातले खेळ मुख्यत्वे करून बाळाच्या संवेदना जागृत करण्यावर आणि मेंदूतल्या पहिल्या कनेक्शन्सना म्हणजे न्यूरल पाथवेजला मजबूत करण्यावर भर देतात. आणि यातला पहिला खेळ तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, लपाछपी किंवा पिकाबू. अगदी साधा वाटतो नाही का, पण हा इतका प्रभावी खेळ आहे की यातून पालक आणि बाळ यांच्यातलं नातंही घट्ट होतं. खेळायला तर एकदमच सोप्पा. पालक आपला चेहरा हाताने किंवा एखाद्या मऊ कापडाने झाकतात आणि मग काही क्षणातच पिकाबू म्हणत अचानक समोर येतात. आणि त्या क्षणी बाळाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तो पाहण्यासारखा असतो. आता यातली गंमत बघा, हा साधासुद्धा खेळ किती फायद्याचा आहे ते. सगळ्यात महत्त्वाचं, बाळाची स्मरणशक्ती वाढते. कसं? कारण त्याला कळतं की चेहरा गेला असला तरी तो परत येणार आहे. दुसरं म्हणजे चेहरा ओळखण्याची क्षमता वाढते. उत्सुकता तर वाढतेच, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून मिळणारा आनंद तो तर आहेच. ठीक आहे, आता दुसरा खेळ बघूया. हा आहे आवाज ओळखणे. नावाप्रमाणेच हा खेळ बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर आणि त्याच्या ऑडिटरी डेव्हलपमेंटवर फोकस करतो. आणि यासाठी काही खास सामान लागत नाही. घरातलीच एखादी किणकिणणारी घंटी घ्या किंवा एखादं खेळणं, नाहीतर फक्त हाताने टाळ्या वाजवा आणि बाळाला फक्त शोधू द्या की हा आवाज नक्की येतोय कुठून. याचा फायदा अगदी सरळ आहे. एकतर ऐकण्याची क्षमता सुधारते आणि दुसरं म्हणजे मेंदूच्या संवेदी विकासाला, ज्याला आपण सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणतो, त्याला एक मोठी चालना मिळते. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया, म्हणजे 1 ते 2 वर्षांचा काळ. आता बाळ थोडं मोठं झालंय, जग शोधायला लागलंय आणि गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतंय. त्यामुळे आताचे खेळ थोडे जास्त इंटरॅक्टिव्ह आणि लॉजिकवर आधारित असतील. पुढचा खेळ आहे हे रंगांप्रमाणे वस्तू वेगळ्या करणे किंवा कलर सॉर्टिंग. आपल्याला माहीतच आहे की या वयातल्या मुलांना रंग किती आवडतात. ते रंगांकडे पटकन आकर्षित होतात. करायचं काय तर वेगवेगळ्या रंगांचे बॉल किंवा ब्लॉक्स घ्यायचे आणि मुलाला अगदी सोप्या सूचना द्यायच्या, जसं की हा लाल बॉल उचल आणि या लाल भांड्यात ठेव. बस एवढंच. आता बघा, या एका छोट्याशा ॲक्टिव्हिटीमुळे काय काय होतं. मुलांना रंग ओळखायला येतात, त्यांच्यात तार्किक विचार करण्याची म्हणजे लॉजिकल थिंकिंगची सुरुवात होते, आणि हो, त्यांचा हात आणि डोळे यांच्यातला समन्वय म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन कमालीचा सुधारतो. आपला चौथा आणि शेवटचा खेळ आहे ब्लॉक्स रचणे. हा तर अगदी क्लासिक खेळ आहे, जो मुलांच्या मोटर स्किल्सवर म्हणजे त्यांच्या हालचालींच्या कौशल्यांवर आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या क्षमतेवर थेट काम करतो. येथे मुलाला फक्त एकावर एक ब्लॉक्स ठेवून एक टॉवर बनवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. अर्थात सुरुवातीला तो टॉवर खूपदा पडेल, पण त्यातच तर खरी गंमत आहे. कारण ही पडण्याची आणि पुन्हा रचण्याची जी प्रक्रिया आहे ना, तीच खरी शिकण्याची प्रक्रिया आहे. आणि यातून काय काय मिळतं? एक तर एकाग्रता वाढते. टॉवर उंच कसा करायचा, तो न पाडता कसा बॅलन्स करायचा, यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स डेव्हलप होतात. आणि हो, हात आणि मेंदू यांच्यातला समन्वय तर उत्तम होतोच. तर हे होते 0 ते 2 वर्षांच्या मुलांसाठी काही सोपे पण अतिशय महत्त्वाचे खेळ. पण इथे एक प्रश्न येतो की मुलं जशी मोठी होतात तेव्हा काय होतं? त्यांचे खेळ आणि शिकण्याची पद्धत कशी बदलते? चला आता या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. या सगळ्या खेळांमागचा खरा उद्देश काय आहे ते समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जे साधे सोपे खेळ आहेत ना, तेच मुलांच्या भविष्यातल्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या स्मरणशक्तीचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्सचा एक भक्कम पाया रचतात. खरं तर दररोजच्या या लहान सहान गोष्टीच त्यांच्या विकासाचे मोठे आधारस्तंभ ठरतात.
आता बघा, खेळ म्हणजे फक्त मजामस्ती, मनोरंजन असं आपल्याला वाटतं, बरोबर? पण खरंच फक्त तेवढंच आहे का? आपण अनेकदा खेळाकडे फक्त टाइमपास म्हणून बघतो. पण गंमत अशी आहे की प्रत्येक खेळ हा मुलांच्या मेंदूसाठी एक प्रकारचा व्यायामच असतो. तर मग चला बघूया, हे साधंसं वाटणारं खेळणं त्यांच्या भविष्याचा पाया किती मजबूत करतं ते. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 2 ते 3 वर्षांची मुलं. बघा, हे वय खूप महत्वाचं असतं, कारण याच काळात त्यांची सगळी पायाभूत कौशल्य विकसित होत असतात. आणि त्यासाठी एक एकदम सोपा साधा खेळ आहे. हा खेळ आहे शेप पझल गेम. यात काय असतं, तर वर्तुळ, चौरस, त्रिकोण असे वेगवेगळे आकार असतात आणि त्यांच्यासाठी एक बोर्ड असतो. खेळायचा कसा? एकदम सोप्पं. मुलांना फक्त योग्य आकार उचलून त्याच्यात जुळणाऱ्या जागेत, म्हणजे त्या स्लॉटमध्ये बरोबर बसवायला सांगायचं. आता हा खेळ दिसायला किती साधा आहे नाही का? पण तो मुलांच्या भविष्यासाठी इतका महत्वाचा आहे की काय सांगू. यातून त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता, म्हणजे एखादी समस्या सोडवण्याचं कौशल्य जबरदस्त वाढतं. इतकंच नाही तर आकार ओळखणं, तो जुळवणं, ही सगळी प्रक्रिया त्यांच्या गणितीय विचारांचा पाया रचते. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, एकाग्रता. ती तर वाढतेच, आणि ती तर प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी किती गरजेची आहे हे आपल्याला माहीतच आहे. बरं, मग एकदा का मुलांना हे आकार आणि जुळणीचं लॉजिक कळालं ना, की मग त्यांचा मेंदू पुढच्या लेव्हलसाठी, पुढच्या आव्हानासाठी तयार होतो. तर आता आपण वळूया 3 ते 4 वर्षांच्या मुलांकडे आणि बघूया त्यांच्या स्मरणशक्तीला चालना देणारे खेळ. हां, तर आपला सर्वांचा आवडता मेमरी कार्ड गेम. मला खात्री आहे हा खेळ अनेकांनी खेळला असेल. नियम सोपे आहेत. सारखी चित्र असलेली कार्ड्स उलटी ठेवायची आणि मुलांना त्यातून सारख्या चित्रांच्या जोड्या शोधायला लावायच्या. या खेळामुळे फक्त मेमरी शार्प होते असं नाही, तर मुलांचा मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतो, बिझी राहतो. आणि विचार करा, प्रत्येक कार्ड उलटवताना त्यांना किती लक्ष द्यावं लागतं. यातून त्यांचं ऑब्झर्वेशन स्किल, म्हणजे निरीक्षण करण्याची क्षमता कमालीची सुधारते. ओके, आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि मेमरीबद्दल बोललो, पण आता एका अशा खेळाबद्दल बोलूया जो कोणत्याही वयाच्या मुलांसाठी, खरं तर सगळ्यांसाठीच, सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला मोकळं रान देतो. आणि तो खेळ म्हणजे चित्रकला आणि रंगकाम. यासाठी काहीही मोठी तयारी लागत नाही. मुलांना फक्त एक कोरा कागद आणि काही रंग द्या, बस. आणि मग बघा, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काहीही काढू द्या, रंगांशी खेळू द्या. आणि याची कमाल काय माहितीये, चित्र काढण्याची ही जी साधी क्रिया आहे ना, यातून मुलांची क्रिएटिव्हिटी इतकी वाढते, त्यांची इमॅजिनेशन पॉवर, म्हणजे कल्पनाशक्ती अजून स्ट्रॉंग होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना त्यांच्या मनातल्या भावना, जे त्यांना बोलून दाखवता येत नाही, ते व्यक्त करायला एक सेफ जागा मिळते. ठीक आहे, तर आता आपण आपल्या शेवटच्या गटाकडे येऊया, 4 ते 5 वर्षांची मुलं. आतापर्यंत त्यांची कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटी चांगलीच डेव्हलप झालेली असते. आता वेळ आहे ती वापरून भाषा आणि गोष्ट सांगण्यासारखी थोडी कॉम्प्लेक्स स्किल्स विकसित करण्याची. आणि त्यासाठीचा खेळ आहे स्टोरी टेलिंग गेम, म्हणजे गोष्ट सांगण्याचा खेळ. करायचंय काय? मुलांना एखादं चित्र दाखवायचं आणि त्यांना विचारायचं, या चित्रात काय दिसतंय? सांग बघू याची एक गोष्ट. त्यांना पूर्ण मोकळीक द्या, काहीही सांगू द्या. ह्यामुळे होतं काय की मुलांची भाषा तर सुधारतेच, म्हणजे लँग्वेज डेव्हलपमेंट तर होतेच, पण जेव्हा ती स्वतःची गोष्ट तयार करतात ना, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स एकदम बूस्ट होतो, त्यांची कल्पनाशक्ती अजून मोठी होते. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांना त्यांच्या डोक्यातले विचार शब्दामध्ये कसे आणायचे हे कळायला लागतं. तर आपण आता हे 4ही खेळ बघितले. चला आता एक पटकन रिकॅप घेऊया, एक सारांश बघूया. म्हणजे प्रत्येक खेळ तो कोणत्या वयोगटासाठी आहे आणि त्यातनं कोणतं स्किल डेव्हलप होतं हे आपल्या डोक्यात एकदम फिट बसेल. तर बघा, 2 ते 3 वर्ष शेप पझल कशासाठी? प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी. 3 ते 4 वर्ष मेमरी कार्ड्स स्मरणशक्तीसाठी. चित्रकला आणि रंगकाम ते तर कोणत्याही वयात सर्जनशीलतेसाठी. आणि 4 ते 5 वर्ष गोष्ट सांगण्याचा खेळ भाषेच्या विकासासाठी. हे सगळं मिळून जणू काही पालकांसाठी एक तयार कॉग्निटिव्ह प्ले टूल किटच आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. तो म्हणजे पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपण मुलांच्या कल्पनाशक्तीला अजून कसं प्रोत्साहन देऊ शकतो, यावर नक्की विचार करा. कारण लक्षात ठेवा, खेळाच्या माध्यमातूनच आपण त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचत असतो.
तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.